सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ज्योतिबावरील श्रावण षष्ठी यात्रा प्लास्टिक मुक्त स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करा। जिल्हा अधिकारी अमोल येडके। श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत असून ही यात्रा प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावं। तसेच वाहतूक व्यवस्थेतही रहदारी टाळण्यासाठी बदल करण्यात आलेले आहेत, याची भाविकांनी नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा अधिकारी अमोल येडके यांनी केलं आहे। पाहूयात ते काय म्हणतात। महानकरी न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर। नमस्कार, मी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर। दक्कनचा राजा ज्योतिबाची उद्या 30 जुलै रोजी षष्ठीची यात्रा आहे आणि षष्ठीच्या यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं मी सर्वप्रथम देवस्थान समितीच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो। यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक मार्गामध्ये काही बदल पोलीस विभागाने केलेला आहे। त्यासोबतच रस्त्यावरती आपण नो पार्किंग झोन आपण जाहीर केलेला आहे। तर या सूचनांची सुद्धा सर्व भाविकांनी यात्रेला येण्यापूर्वी नोंद घ्यावी। त्यासोबतच यावर्षी षष्ठीची यात्रा पूर्णपणे प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ यात्रा अशी यात्रा आपण साजरी करण्याचा संकल्प प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने आणि देवस्थान समितीने केलेला आहे। तर माझ्या सर्व भाविकांना नम्र आवाहन आहे की या यात्रेमध्ये प्लास्टिकचा वापर आपण टाळावा। आपण येताना कापडी पिशव्या घेऊन यावेत आणि आपल्यामुळे कचरा ज्योतिबाच्या डोंगरावरती होणार नाही यासाठी आपण आपल्या परीने सहकार्य करावं। दरवर्षी यात्रेनंतरच्या दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीकडून स्वच्छता करत असताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आणि जो आपण कचरा टाळू शकतो तो निदर्शनास येतो। तर यावर्षी सर्व भाविकांनी सहकार्य करून प्लास्टिक मुक्त यात्रा करण्यासाठी आणि स्वच्छ ज्योतिबा डोंगर ठेवण्यासाठी आपल्या परीने सहकार्य करावे।